पाहिलं पाहिलं का पाहिलं स्वतः चूक आहे म्हणून तोंड बंद ठेवलंय. हे मदन, अरे मग पोरग तसं नाही आहे रे. मी त्याला चांगलीच ओळखते, पण तुला कमून ओळखू शकले नाही काय माहित. अरे देवानं काय लिहून ठेवले रे महानशिबात. तुझ्यासारखा नालायक पोरगा माझ्या पोटी जन्माला येणं, त्याच्यासारखं वाईट नशीब आहे का रे माझं. हे गोप्या, अरे बघतोस काय, हान त्याच्या दोन कानाखाली. त्यालाही कळायला पाहिजे ना आता की माणसं संघ खेळायचं नसतंय तर त्यांच्याशी किरमानं वागायचं असतंय. हान म्हणते ना त्याला. मी चुकलो. पाहिलं 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 काय बोलला गोप्या. तुम्हाला तेच सांगत होतो, गोप्याने केलंय समज. गोपा भाऊजी, अहो काय बोलताय तुम्ही. तेच बोलतोय जे झाले ते. गोप्या सांग सांग, हा कुणी सुचवलं इकडे यायचं. तू सुचवलं का नाही. हा विचार ना, विचारायला यांनी सुचवलंय समजा. इकडे आल्यानंतर राहायचं कसं कसं सुचवलं. तू सुचवलं का नाही. हा जाहिरातीमध्ये लग्न कसं करायचं कुणी सुचवलं. गोप्याने सुचवलं नाही. गोप्या ते चुकलं म्हणत होतो मी. मावशी, अगं तो विश्वासच बसला नसताना म्हणून काय बोललो नाही मी. नानांना कळलं असतं तर काय वाटलं असतं. म्हणून गप होतो. पण तेच चुकलं. हे घर जितकं मदनचं आहे ना तितकंच माझं आहे. या विसरलोच होतो मी. पण आता नाही. मदन, मला वाटलं हे समजा कळलं तू यांची माफी मागशी. लईच हरामी निघला रे. अरे लाज कशी नाही वाटली तुला. गोपा भाऊजी, अहो काय लाज वाटणार आहे माणसाला. जो माणूस एकाच वेळेला दोन जीवांच्या भावनांशी खेळतो त्याला कसली आली लाज. आणि लाज वाटायला चांगलं मन हवं असतं. आई, दिव्याजी, नाना, खूप प्रेम केलं मी याच्यावर. याच्यासाठी माझा देश सोडला. याच्यासाठी मी माझ्या वडिलांना एकटे टाकलं. पण स्वतःच्या प्रॉफिटचा विचार करणाऱ्या या निर्दयी माणसानं सगळ्या स्वप्नांचा चिडा केला. पण तरी सुद्धा लाज नसल्यासारखा इथं उभा आहे. खरं तर पापाजी, ज्या वेळेला तुम्हाला कळलं ना की हा माणूस फेक आहे म्हणून, त्याच वेळेला याला गोळ्या घालायला पाहिजे होता. कारण जो माणूस एखाद्या बाईच्या मनाशी खेळतो त्याला जगून काहीच उपयोग नाहीये. मग चुकलं. मैं तुमचा गुन्हेगार आहे. मायामुळे दोन जीवांचं वाटोळं झालंय. मला खरंच चुकलं. मला माफ करा आजी. खरंच मला चूक. आजी आग नाना आई, मला खरंच चुकलं. मला माफ करा. मला माहितीये माफी देणं तुम्हाला लय अवघड आहे, पण खरंच सांगतो यापुढे मला कधीच चुकणार नाही. खरंच सांगतो. Again, you cannot able do this. Okay?
काजू ऐक ना. That is better you call the police. और इसे पुलिस के हवाले देना ही ठीक होगा. जब जेल में चक्की पीसेगा ना, तब इसे समझ में आएगा कि परिवार वालों के प्यार का मतलब क्या होता है. तेरा इतना हाल होगा ना कि तू खाने के लिए भी तरसेगा. पापा जी मुझे माफ कर दीजिए पापा जी, मुझसे बहुत बड़ी गलती हो गई. पुलिस को मत बुलाना पापा जी. मारिया, call the police right now. पोलीस हवा वाड्यावर पोलीस आले तर कसं होईल मग? तुम्ही सांगा ना त्यांना काहीतरी. का तर भाऊ, या नालायकामुळं अख्ख्या हिंगणकर खानदानीची आबरू जाईल हो. आणि त्याची सजा आम्हाला भोगावं लागेल. राजकारणाची तर वाटच लागेल. अरे पण मंगीच्या भविष्याचा विचार करावा लागेल आपल्याला. तर भाऊ पोलिसांना फोन करू नका. वाटलं तर मी तुमच्या पाया पडते, पण त्यांना बोलू नका. मेरी आई को देखो और जरा सोचो ना. पुलिस को मत बुलाना. आई म्हणू नको मला तू. अरे देवानं तुला जन्माला घालायच्या वेळेसच मारलं पाहिजे होतं ना. आणि काजू सारखी चांगली पोरगी माझ्या पोटी जन्माला घातली असती ना तर लय बरं झालं असतं. अबे कमीने, एक दिन खुद के लिए अपने माँ बाप को ना भेज दे तू. अभी पुलिस को बुलाता हूँ. डॅडी, त्याला आपण शिक्षा नाही देऊ शकत. जी काही शिक्षा द्यायची असेल काजोल ठरवेल. काजू, आमच्या समजायपेक्षा तूच ठरव. याला काय शिक्षा द्यायची ती. मीच बघतो याचं काय करायचं ते. चल. दादा बाद झालं. इतकं करून पण त्यालाच वाचवायला आणि तू परत. हा दादा काय करू सांग ना. अरे मग आयुष्यात ना ते त्यांना असं बाजूला टाकलं तर मग कसं होईल. काजू मला वाटलंच होतं तू मला वाचवशील म्हणून. एवढाच होता विश्वास माझा मी तुमच्यावर. कम्या जर कधी खड्ड्यात पडले असते ना तर तुम्ही मला वाचवलं असतं. तुम्ही मला हात दिला असता. पण नाही. अरे मी माझं स्त्रीदान दिलं तर तुला. काय केलं तू त्याचं सांग ना. मला वाटलं होतं तू काहीतरी मोठं नाव कमावशील. माझ्या घरच्यांना बरं वाटत. पण नाही. अरे तुझ्याबद्दल मी माझ्या आई बापाला विश्वास दिलता रे. तुझ्यामुळं मी माझ्या आई बापांना घरात हकलून लावलं. फक्त तुझ्यामुळं. पण एक गोष्ट लक्षात ठेव. ज्या वेळेला बाई कोणत्याही नात्यात येते ना ती तिचं आयुष्य भरभरूनपणाला लावत असते. इतकीशी कसर ती पिरमात सोडत नाही. तुला काय कळणार आहे रे त्या पिरमाचा अर्थ. ती आई काय कमी पाडलं होतं यांनी तुमच्यासाठी. तुमच्या लहानपणी जेव्हा भाकऱ्या कमी पडायच्या ना ती उपाशी झोपायची. का तुम्हाला कमी पडू नये म्हणून. आणि तिने त्याची कधीच जाणीव होऊ दिली नाही तुम्हाला. नानांनी बाप म्हणून काय कसर सोडली होती तुम्हाला सांगा ना. हो हाताच्या पोळाप्रमाणे सांभाळलं त्यांनी तुम्हाला. आणि तुम्ही काय केलं.
वावर घाण टाकले जेव्हा समजलं ना, तेव्हा पोपट भाऊजी, हे पोपट भाऊजी तुमचे आधार बनले, तुमच्या पाठीशी उभे राहिले. अरे त्या जागी जर दुसरं कोणी असतं ना, तर डोक्यात कोरं घातलं असतं, कोरं. इतकं कसं समजलं नाही हो तुम्हाला? इतकी बुद्धी आली नाही? गोपू भाऊजी, काय चुकलं होतं त्यांचं? सांगा ना, काय चुकलं होतं? अहो सतत तुमच्या मागं सावलीसारखे फिरायचे, पण तेच त्यांनी तुमचा हात सोडला नाही. आणि तुम्ही काय वागणूक दिली त्यांना? काय एका सालगडाबानी चढलं. काय बोलावं ना तुम्हाला, शब्द कमी पडू राहिलेत माय. आणि मारियाने काय कमी ठेवलं होतं तुम्हाला? जीवापाड जपणाऱ्या बापाला सोडून ते तुमच्या संग पळून आली. कमून विश्वास होता म्हणूनच ना. आणि मी काजू, काय चुकलं होतं माझं? काय चुकलं होतं माझं? हेच ना का मी तुमच्यावर लई प्रेम केलं, लई विश्वास ठेवला, आणि तुम्ही त्याच विश्वासाचा गैरफायदा घेऊन मला फसवलं. तुमच्या याच विश्वासापोटी मी माझ्या पोटात असलेल्या बाळाबद्दल एक शब्द घरच्यांमोरा काढला नाही. आज मला माझी इतकी लाज वाटते ना, का फक्त तुमच्यामुळं मी माझ्या या घरच्यांना सुख नाही देऊ शकले. नाही, बास झालं. तुम्हाला शिक्षा ही मिळणारच, आणि तुम्हाला शिक्षा ही मिळालीच पाहिजे. आजवर तुम्ही या घरासाठी राबले नाही ना, आता आजपासून दिस रात मरोस तर या घरासाठी तुम्ही राबायचं. या चुकीची माफी तुम्हाला कधीच मिळणार नाही. आजपासून घरात तुम्हाला दुय्यम वागणूक दिली जाईल. इतके दिवस तुम्ही तालावर नाचवलं ना समजांना, आता आजपासून मी तालावर नाचवणार तुम्हाला, आणि हेच तुमची शिक्षा असेल. काजू, खरं मला चुकलं. मी माफी मागतो. तू ही नाही घरच्यांची समध्यांची माफी मागितो. मला माहिती आहे तुम्ही माफ नाही करणार, पण तुम्ही काजू, तू जे म्हणशील ते करायला तयार आहे मी. ए मज्ञा, तुझ्या तयारीचं कोणी विचारलं नाही इथं. तुला करावंच लागल. जर का नाही केलं ना, पुढचं बिल मी चुकतं करील. ध्यानात ठेवायचं. गोपू भाऊजी, ते कुदळ घेऊन आणि टाका यांच्या मोहर, आणि लावा यांना कामाला. Thank you.
पाणी घेऊन या. कसा गड्यावानी राबतोय बघा. समजा आपल्या हातानेच केलं. एवढा सोन्यासारखा संसार होता, पण समद्याची वाट लावून ठेवली. तुमच्यामुळेच बिघडलाय तो. मी काय केलं उग? त्याला चांगलंच आठवतंय सासूबाई. अहो लहानपणापासून तुम्ही मदांचे समदे हट्ट पुरे केलेत. अहो एकदा त्याला खायचा पेढा खायचा होता, तर 4 गाव वलांडून पलीकडच्या यात्रेत गेला होता तुम्ही. पण सासूबाई, अहो त्याचे हट्ट पुरवताना तुम्ही एक गोष्ट विसरला होतात व की तो आपले हट्ट पुरवायला काही करायला तयार झाला होता. मग काय तुमच्याकडून गुपचूप पैसे काय मागून घ्यायचा, घरात एक सांगायचा ना बाहेर दुसरंच काही. अरे सासूबाई, अहो इंग्लंडला पाठवायला सुद्धा घरातलं कुणी तयार नव्हतं. कसं तुम्हीच त्याला बळ दिलं. मग काय तो लागला आपल्या हट्ट पुरवायला. आपली काजू इथं दिव्यासारखी जळत राहिली व आणि त्यो तिकडं मजा करत राहिला. चुकलंच मग. पण हे मदनच्या लाडापायी केलं मी समजा. आहे लाड करायला पाहिजे ग, पण एवढं नाही का माणूस इतका बिघडून जाईल आणि घरच्याच माणसाचा कॅसाला गळा काप. हो ना. हो राजकुमारजी आणि काजूना एवढा मोठा प्रसंग झाला तर धीरानं समजून घेतलं. अहो तिच्या जागी दुसरी कोणी असती ना तर याला पोलिसात दिल्याशिवाय राहिली नसती. हो ना, महच चुकलं. मी काजूला दारीवर धरलं. काही झालं की तिला प्रश्न विचारित बसले. एखाद्या बारीला जरी मदण्याचा कान धरला असता ना, येळच आली नसती. आजी, अहो मला बी नाही आवडत हो त्यांना असा त्रास देणं. पण मग काय करू सांगा ना. त्यांनी जे काही केलंय ना ते चुकीचं केलंय. पण त्यांना ना धडा शिकवलाच गेला पाहिजे, नाही तर ते पुन्हा एखाद्याची जिंदगी खराब करते. मला नाही वाटत एखाद्याचा विश्वास मोडण्यापेक्षा दुसरी कोणती मोठी चूक असं. त्यांनी नुसता विश्वास नाही मोडलाय, त्यांनी एकाच वेळेला 2 बायांच्या आयुष्याचा खेळ मांडला होता. अशा परिस्थितीत बाप म्हणून त्यांची गरज होती. तिथं बी त्यांना त्यांचं चामडंच महत्वाचं वाटलं. मग वाईट तर वाटणारच ना.